माझं नाव डॉक्टर चिन्मय जोशी. मी अंकुर हॉस्पिटल पुणे इथे क्लस्टर मेडिकल डायरेक्टर आहे आणि मी इथला चीफ पीडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आहे. आजची ही केस अमोद थोरात या पेशंटला आपल्याकडे गुरुवारी आणण्यात आलं. गुरुवारी आपल्याला माहितीच आहे पुण्यात जी पूरस्थिती तयार झालेली त्याच्यात अमोद दुर्दैवाने घराशेजारच्याच एका पाण्याच्या साठ्यामध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळला. अमोदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथल्या डॉक्टरांनी आम्हाला फोन करून कळवलं की हृदयाचे ठोके अमोदचे लागत नाही आहेत, नाडी लागत नाही आहे आणि बाळाला त्यांनी स्टेबिलाइज करून आपल्याकडे पाठवलं. अमोदला आपल्याकडे जवळजवळ 4 ते 5 तास इमर्जन्सी रूममध्ये रिससिटेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर अमोदला व्हेंटिलेटर या मशीनची पण गरज लागली. पण देवाच्या कृपेने आणि सगळ्या टीमच्या अथक प्रयत्नाने अमोदच्या शरीराने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि केवळ 18 तासात अमोदला व्हेंटिलेटरवरनं काढण्यात आलं. अमोद आधी होता तशा अवस्थेत व्यवस्थित रिस्पॉन्ड करायला लागला आणि केवळ 36 तासात अमोदचा आपण त्यामुळे डिस्चार्ज करू शकतो. ही आपल्या टीमच्या एफर्टमुळे आणि ज्या डॉक्टरांनी पाठवलं त्यांनी अगदी योग्य वेळेत रेफर केल्यामुळे आज आपल्याला आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला आज हे चांगलं आउटकम दिसलं. मी डॉक्टर सुप्रिया पुराणी. मी IVF टेस्ट टू बेबी कन्सल्टंट आहे आणि ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहे अंकुरा हॉस्पिटल पुणे. आज जेव्हा आम्ही गरोदर मातांना तपासतो, अलीकडे मातांची वय जास्त असल्यामुळे आपली बाळं कुपोषित अविकसित अशी पोटामध्ये असताना असतात. कारण मातेमध्ये डायबेटीस, हायपरटेन्शन, काही इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स अशा असतात की त्याच्यामुळे बाळाचा आतमध्ये पाहिजे तेवढा विकास होत नाही. त्यामुळे जन्मताना ते बाळ हे अपुऱ्या वजनाचं जन्मतं. जरी ते पूर्ण दिवसाचं असलं तरी त्यांची वजनं कमी असू शकतात. कधी कधी मल्टिपल प्रेग्नन्सी, ट्विन्स वगैरेमुळे लवकर बाळांचा जन्म होऊ शकतो. अशा वेळेला ती प्रिमॅच्युअर पण असतात आणि त्यांची वजनं पण कमी असतात. आणि मग ही जेव्हा प्रिमॅच्युअर आणि छोट्या वजनाची बाळं असतात, आपल्या पुढे एकच ध्यास असतो की या बाळाचं वजन वाढवायचं. मग आपण सगळ्या मार्गाने त्या बाळाची रिक्वायरमेंट किती आहे न बघता ओव्हर फिडिंग करायला लागतो सुरुवातीपासून. मग आपल्याला वाटलं की आपलं दूध कमी पडतंय तरी बाहेरचं आपण सप्लिमेंट्स देत राहतो आणि ही प्रक्रिया चालतच राहते. मग बाळाच्या तसं म्हटलं तर जठराचा आकार मोठा होतो आणि मग बाळाची भूक ही खूप वाढते. आणि आजकाल आपण बघतोय की खूप साऱ्या मुलांना या चाइल्डहुड ओबेसिटीपासून त्यांना सफर करायला लागतं. म्हणजे बाळाचं वजन, आता आम्ही उलटं सांगतो, बाळाचं वजन जास्त म्हणजे बाळ हेल्दी नाही, ते योग्य वजनाचं असलं पाहिजे. आणि ह्या चाइल्डहुड ओबेसिटीचं जसं आपण बोललो मगाशीच की मुलांचं बाहेर खेळण्याचं प्रमाण, ग्राउंड ऍक्टिव्हिटीज खूपच कमी झालेलं आहे. त्यांना आपणच बाळ शांत राहावं म्हणून मोबाईल हातात देत असतो आणि मोबाईल गेम्स, अभ्यास आता मोबाईलवर करोनाने हे दिलेलं आहे आपल्याला. सगळा अभ्यास मोबाईलवर व्हायला लागलाय. त्यामुळे सुद्धा त्यांचं बाहेर जाण्याचं, त्यांचा व्यायाम होत नसल्यामुळे चाइल्डहुड ओबेसिटीचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. त्यांनी तुमच्या बाळाचं नाही का देवाच्या रूपाने त्यांनी हे सर्व प्रयत्न करून तुमच्या मुलाला वाचवलं. आमचं गाव आळंदीपासून 1 किलोमीटर चरोली खुर्दामध्ये आहे. तर नेहमीप्रमाणे सकाळी हा खेळत होता आणि रात्रभर पाऊस झाल्यामुळं शेतात घर असल्यामुळं शेजारी थोडं पाणी साठलेलं होतं आणि हा खेळत होता आणि सगळे त्याच्या कामाला नजर चुकीने हा मागच्या दरवाज्याने मागं गेला. ते गेला डायरेक्ट तो पाण्यातच गेला आणि 5 मिनिटांनी आमचं लक्षात बाळ दिसना आम्हाला जरा. आम्ही सगळे पळापळी करायला लागलो. तेवढ्यात कळलं की आपलं बाळ दिसना म्हणून सगळे साईडला पाण्यात बघू लागले. आमच्या वडिलांनी बघितलं, तिथे बुडालेला होता, जर्किंग दिसत होतं पाण्यामध्ये. ते पटदिशी आम्ही उचललं त्याला. जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. तिथं सांगितलं की हृदय हे काहीच व्हायना, रिस्पॉन्सच द्यायना, तुम्ही लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलला न्या. तर त्या केके हॉस्पिटलचं नाव येते. त्यांनी आम्हाला ह्या दवाखान्याचा हे दिलं, सांगितलं की इथं जावं तुम्ही म्हणून आम्ही इथं गेलो. अंकुर हॉस्पिटलचं नाव सांगितलं. इथं आल्यानंतर जे एकदम क्विकमध्ये त्यांनी सर्व नाही का खूप प्रयत्न केले, म्हणजे की सांगता येत नाही एवढं, म्हणजे पटापट त्यांनी हे केलं ना की बाकीचा विचारच केला नाही त्यांनी की बाबा
काय सांगायचं काय नाही, पटापट करून त्यांनी हृदय चालू केलं पहिलं त्यांनी, नंतर हळूहळू त्यांनी ते स्टेबल केलं. मुलाला त्यांच्यामुळे माझा मुलगा आज इथं आहे, त्यामुळे मी त्यांची मनापासून आभार मानते. सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना काय सांगणं आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि तीर सोडायचं नाही, विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवल्यावरती सगळं